नमस्कार मित्रांनो, मराठी कोपरा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांनो, 2025च्या अतिवृष्टीपूर आपत्तीनंतर सरकारचा मोठा निर्णय। तुमचं चालू पीक कर्ज आता मध्यम मुदतीत रूपांतर आणि 1 वर्षाची वसुली थांबवली जाणार। कोणाला फायदा कसा मिळवायचा संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये। जून ते सप्टेंबर 2025 या काळात राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीने मोठा कहर केला। यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले, घरांची पडझड झाली, जनावरांची हानी झाली, गावांचे देखील स्थलांतर करण्यात आले। अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय, सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन। मित्रांनो, पूर अतिवृष्टीग्रस्त तालुक्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांचे अल्प मुदतीचे पीक कर्ज मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतर केले जाणार आहे। यामुळे काय फायदा आहे? परतफेडीचा कालावधी वाढणार, आर्थिक ताण कमी होणार, पुढील हंगामाची तयारी सुलभ पद्धतीने होणार, शेतीशी निगडीत कर्जाची वसुली थांबणार, ते पण 1 वर्षासाठी। पीडीएफ नुसार शासनाने निर्देश केले आहे की अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांकडून शेतीची संबंधित वर्षाची वसुली 1 वर्षासाठी स्थगित केली जाणार आहे। ही सुविधा कोणाला? मित्रांनो, शासनाच्या यादीत समाविष्ट पूर अतिवृष्टीग्रस्त तालुके, त्या तालुक्यातील बाधित शेतकरी, सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँकाकडील कर्जदार। ही अंमलबजावणी कोण करणार? मित्रांनो, SLBC म्हणजे स्टेट लेवल बँकर कमिटी। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँका यांना निर्देश दिले आहेत की तात्काळ कारवाई करावी। मित्रांनो, हा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायी बातमी आहे। जर तुम्ही पूरग्रस्त तालुक्यातील असाल तर तुमच्या बँकेत चौकशी करा आणि ही सुविधा मिळवा। अशाच अजून महत्त्वाच्या शेतकरी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।